जर एक वेळा तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने बनवली तर सर्वच तुम्हाला याची रेसिपी विचारणार अशी एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला वालाची डाळ घ्यायची 1 वाटी आणि कुकरमध्ये याला टाकायचं शिजायला। आता आपली डाळ जेव्हापर्यंत शिजते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ। तर लसणाच्या कळ्या, तर कोथिंबीर, आलं आणि खोबरं टाकलंय आपण याच्यात आणि चांगलं याचं बारीक वाटण तयार करून घेतलंय। एक बाजूला मी कांदा आणि टमाटर पण बारीक चॉप केलं, एकदम बारीक चॉप करायचं आहे। मग कढईमध्ये थोडं जिरं मोहरी टाकली, कांदा टाकला, टमाटर टाकले, त्यानंतर त्याला चांगलं परतून घेतलंय। त्याच्यात मग आपण जे हिरवं वाटण रेडी केलं होतं ते टाकून द्यायचं आणि परत त्याला चांगलं असं शिजून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी पण मी त्याच्यात टाकलं म्हणजे छानपैकी आपला मसाला शिजून जातो। त्याच्यात सुके मसाल्यामध्ये जास्त काहीच मसाले नाही टाकायचे, तुम्हाला फक्त हळदी आणि मिरची टाकायची आहे आणि तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी डाळ आहे आपली ते टाकून द्यायची आहे आणि थोडंसं शिजू द्यायचं आहे। रेडी आहे आपली वालाच्या डाळीची आमटी। आता ही रेसिपी याच्या आधी तुम्ही बघितली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।